नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के गडकरी रंगायतन में आगरी सेना का 38वां वर्धापन दिवस बड़ी ही धूमधाम से संपन्न हुआ। इस वर्धापन दिवस पर कांग्रेस के सांसद बाल्या मामा, कल्याण लोकसभा के विधायक विश्वनाथ भोईर, शिक्षक संघ के विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे, आगरी सेना के युवा प्रमुख राहुल साल्वी, सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी दादूस, आगरी सेना प्रमुख राजाराम साल्वी समेत ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई के सभी पदाधिकारी एवं आगरी समाज के लोग हजारों की संख्या में उपस्थित रहे। आए हुए सभी अतिथियों का शॉल, पुष्पगुच्छ एवं स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। बाल्या मामा ने वर्धापन दिवस की शुभेच्छा देते हुए कहा कि आज मुझे गर्व है, मेरे समाज द्वारा मेरा सम्मान किया गया। जब समाज के सभी प्रश्नों की आवाज़ उनकी बनकर दिल्ली तक पहुंचाऊंगा और जब तक समाज को मेरी ज़रूरत होगी, मैं एक सामान्य कार्यकर्ता के रूप में सदैव कार्यरत रहूंगा। सिर्फ पूरे समाज को एकजुट होने की ज़रूरत है, क्योंकि आने वाला समय आगरी समाज के लिए आसान नहीं होगा। तो वहीं विधायक विश्वनाथ भोईर ने भी कहा कि हमेशा मैं पीछे बैठकर भाषण सुनता था और आज मैं जो भी हूँ उसमें आगरी सेना और पूरे समाज का विशेष सहयोग है, इसका मैं हमेशा ऋणी रहूंगा। तो वहीं विधायक ज्ञानेश्वर म्हात्रे ने भी कहा कि आज मेरा सम्मान मेरे समाज द्वारा किया गया, जिसका मैं जिंदगी भर ऋणी और आभारी रहूंगा, क्योंकि मैंने राजाराम साल्वी से बहुत कुछ सीखा है और मेरे माध्यम से समाज के बहुत सारी समस्याओं को सुलझाने का प्रयत्न करूंगा। आगरी सेना प्रमुख राजाराम साल्वी ने संबोधित करते हुए कहा कि पूरे समाज को एकजुट होना होगा, क्योंकि ठाणे, पालघर, मुंबई हमारी होते हुए भी हम अल्पसंख्यक होकर रह गए हैं। हम भूमिपुत्र हैं और हमारे ज़मीन किसी को नहीं बेचेंगे। हम स्वयं रोजगार निर्माण कर अपनी आर्थिक स्थिति मजबूत करेंगे और यदि कोई ऐसा करता है तो हम उसे पूरे रोकने का प्रयास करेंगे, क्योंकि यह हमारी पूंजी है। और अंत में यह कहा कि वसई विरार और अक्षता म्हात्रे के साथ जो घटना घटी, उन्हें पूरा न्याय आगरी सेना दिलाएगी, चाहे उसके लिए उन्हें आंदोलन ही क्यों न करना पड़े। जे आम्ही तिथे जर्नी करायचो, शेती करायचो, आता ते रिसॉर्ट एक आमचा उपजीविकेचं साधन होतं। आता ते रिसॉर्ट नाही आहे, आमची माणसंही कष्टलेट आहेत। ज्या शून्यातून हे सगळं आम्ही स्टार्ट केलेलं, त्या शून्यातून स्टार्ट करताना आम्ही आमचे दागिने, आमचं घर, आमच्याकडे काही सेविंग्स होत्या, त्या सुद्धा आम्ही दिलेल्या नाही। त्या सेविंग्समधून हे सगळं केलेलं आणि आजच्या शून्यात आम्ही उभे आहोत। त्या शून्यात आमच्याकडे ह्यातला एकही गोष्ट नाही आहे, आमची माणसंही नाही, आमची जमिनीही नाही आणि आमच्याकडे उपजीविकेचं साधनही नाही। आणि ही गोष्ट सांगताना आज मला खूप दुःख होतंय की एक मराठी माणसाने एक मराठी दुसऱ्या मराठी माणसाचा पायाचा खेचलेला आहे की परत उभी राहण्याची ताकदच उरलेली नाही आहे माझ्या। मला शिंदे साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की तुमच्याकडे ज्या पद्धतीने आमच्या चुकीची माहिती गेली आमच्याकडून किंवा कोणी दिली, ती पूर्ण एक बाजूची माहिती होती। तुम्ही दोन्ही बाजूची माहिती ऐकून घ्यायला हवी होती। तुम्ही ते न करता, नोटीस न देता एक दिवसात तुम्ही एक रिसोर्ट डायरेक्ट तोडलेला आहे। तुम्ही हाही विचार केलेला नाही आहे की त्याच्यावर किती लोकांचं पोट होतं। तर लोकांना न्याय मिळेल। बरं, आगरी सेना रस्त्यावर उतरणार आणि त्यांना तिकडे कोण मागे लाल शर्ट मागे, लाल शर्ट मनीषाताई, त्यानंतर विश्वनाथ जी हात करा प्लीज सगळ्यांनी। धन्यवाद। यानंतर समोर सर्वांनी थांबा जरा। आगरी सेना जिंदाबाद।
वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे, प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे. तर आगरी समाजाचे खूप प्रश्न आहेत आणि आगरी समाजात मागे पडत चालला आहे, काय कारण त्याच्यामध्ये? नाही, आगरी सेनेचा माणूस मागे नाही पडलेला. आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे, त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे. कशा प्रकारे पुढची वाटचाल असणार आगरी सेनेची तुमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये? आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेल्या आहे. ओके साहेब, गेल्या 38 वर्ष आपण नेतृत्व करते आगरी सेनेच्या माध्यमातून. आता आणि 38 वर्षापूर्वीचा कोणता फरक पडलेला आहे? फरक बराचसा पडलेला, आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे. साहेब, विरारमधील त्या जी रिसॉर्ट तोडण्यात आलं त्याचा एक अर्ज तुमच्याकडे देण्यात आलेला आहे, त्या बाबतीत काय तुम्ही अर्ज देणार? त्या बाबतीत आम्ही लढा देऊ. जर त्यांना रिहॅब करू, आम्ही त्यांना पुनर्बांधणी करू आणि त्यांना रिहॅब करू. आणि ते कोळी समाजाचे आहे, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय तिकडून नागरी सेना होणार काय, म्हणजे कशा पद्धतीने आंदोलन करणार? आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ. आंदोलन साहेबांच्या गाईडलाईननी काम करू आणि तिथे ज्या प्रकारे प्रशासन आहे प्रशासनाला झुकायला लागेल आणि त्यांना रेग्युलाइज, जवळजवळ 300 रिसॉर्ट आहेत जे माझ्या भूमिपुत्रांचे, माझ्या कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे, त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी जे जे करायला लागेल आणि कशा प्रकारे MIDC मध्ये बसवता येतील किंवा काय करता येईल त्याची आम्ही चाचपणी करत आहोत. सिनियर कौन्सिल त्याच्यावर काम करत आहेत आणि त्याच्यातून काल कमिशनर साहेब आणि काही वरिष्ठ ब्युरोक्रॅट्स बरोबर चर्चा झाली आणि त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं आणि त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आलेल्या त्याने ते परत पुन्हा बांधणी होईल असं वाटतं. नाही झालं तर माननीय राजारामजी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या गाईडलाईननी तिकडे प्रचंड मोठं आंदोलन उभारू. 15 वर्षापूर्वी उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंगे रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीची या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि यांना देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत. सर्वप्रथम आगरी सेनेच्या 38व्या वर्धापननिमित्त सर्वांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून देण्यात जातो मी. आणि आता ह्याची पुढची वाटचाल अशी असेल का आता आगरी सेनेचे तालुकास्तरीय आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे युवकांना कसं कुठल्या प्रकारचे राबवता येतील, कोणत्याही गाव आणि गाव भेट मोहीम देखील आता आम्ही सुरू करणार आहोत. आगरी युवक कुठेतरी मागे पडतोय का? त्यांच्या नाही पडत आहे. आगरी युवक आता उलट जागृत झालेले आहे मी म्हणेन आणि ह्याच्याहून जोमाने आगरी युवक आता काम करावे लागले, सक्रिय झाले आगरी सेनेमध्ये. जसं सरांनी सांगितलं की मुंबई, ठाणे, पालघर हे सगळं आगरी लोकांचे होते, पण आता सध्या हे अल्पसंख्याक झाले, त्यांच्यासाठी आपल्याकडून काय संदेश असेल? त्यांच्यासाठी आता काय त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करून कसं न्याय मिळवता येईल त्याच्यासाठीच तर आगरी सेना निर्माण झालेली आहे आणि तेच करत राहील. ह्याच्या पहिला देखील तेच करत आलेले नाही. अजून सुद्धा घोडबंदर पट्टा किंवा अजून आजूबाजूचा पट्टा बनवला, तिकडच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? आता विकायला काढलेत त्यांच्यासाठी काय करायला लागणार तुम्ही सांगा तर काय करायचं ते. कारण असं विकत आगरी आणि कोळी त्यासाठी तर संदेश माननीय आगरी राजाराम साहेबांनी दिलेलं आहे ते का जे जमिनी विकल्या गेलेल्या होत्या ते विकू नका, डेव्हलपमेंट स्वतःच करा हेच त्यांनी सांगितलेलं आहे. 3 पट जमीन शहराच्या बाहेर घेतलेली आहे. उदाहरणार्थ शहापूर, मुरबाडला हे जेवढे पण घोडबंदर शेतकरी होते जुने तेवढे सगळ्यांचे तुम्ही बघाल 100-150 एकर प्रत्येकाचे तिकडे झालेले आहेत. कारण का इथे त्यांच्या जमिनीला जास्ती भाव असल्यामुळे तिथे कमी असल्यामुळे जास्ती हे करतात. आता पूर्वीपेक्षा जास्ती शेतकऱ्यांकडे जमीन आली आहे गावापेक्षा, कारण का व्हॅल्युएशन ऑफ लँड इकडचं आणि तिकडच्या व्हॅल्युएशनमध्ये भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जमीन इकडची जमीन विकून लोकांनी
फार्म हाऊस बांधले, काही बरेच रिसॉर्ट बांधायला घेतलेत, काही वॉटर पार्क बांधायला घेतलेत. तर वीकेंडचे जे पण बिझनेस आहेत ते आता आमचे लोक तिथे चालू केले. आणि मुंबई आगरी सेना त्यांचं काम सुंदरच चालू आहे आणि त्यांच्या आजच्या या वर्धापन दिनाला मी संजय भाऊंतर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आपलं काम असंच सुंदरीने चालू असू दे आणि आपली जनसंपर्क आहे मोठ्यात मोठं वाढत राहू हीच आई विराचरणी प्रार्थना करते आणि माझं मानाचा मुजरा शाहू फुले आंबेडकर तसेच स्वातंत्र्य सेनानी हिराजी गोमाजी पाटील, समाजाचे आदर्श दिभा पाटील या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आगरी सेनेच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आगरी सेना प्रमुख ज्यांनी 38 वर्षापूर्वी समाज एक संघ व्हावा, समाजाची एकजूट व्हावी, जेणेकरून आपले हक्क हे आपल्याला मिळवता यावे, अबाधित राहावे आणि म्हणून ज्यांनी 38 वर्षापूर्वी या संघटनेची स्थापना केली ते आदरणीय आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब, सन्माननीय आमदार विश्वनाथजी भोईर साहेब, ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब, राजवताई, सन्माननीय प्रदीपजी साळवी साहेब, राहुलजी साळवे, नारायण. सर्वप्रथम तर मी आदरणीय राजारामजी साळवी साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. साहेब, कुठलीही व्यक्ती ज्या समाजात जन्माला येतो त्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असतो की त्यांचं जोही यश असेल, विजय असेल, त्या यशाचं विजयाचं कौतुक हे त्यांच्या समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी करायला पाहिजे. तशी मी देखील एक सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून आज आपण या समाजाचे सेनाप्रमुख आहात आणि आपण इथं मला बोलवलं, मान सन्मान केला. खरं म्हटलं तर खूप खूप आपले आभार व्यक्त करतोय. बंधू आणि भगिनी, आज आपल्याला संघटना स्थापन होऊन 38 वर्ष पूर्ण झालेली आहे. या 38 वर्षामध्ये भरपूर मोठमोठे आपण कामं केलेली आहे. मग मिठाचा प्रश्न असो, हड्डी हटाव असो, बरेचसे चिरनेरच्या सत्याग्रहाच्या त्या वेळेला जे हुतात्मा झाले त्याचे स्मारक बांधण्याचा असो, असे अनेक प्रश्न सोडवलेले, त्याच्यावर आपले पुस्तकं पण आपण काढलेले आणि त्याच्यावर डॉक्युमेंटरी केलेली आहे. कोणाला जर बघायचे असेल तर कळव्यावर तुम्हाला फिल्म मिळेल, ती आपल्या आपल्या भागामध्ये लावू शकता. यूट्यूब जर चालू केला तरी तुम्हाला ते कार्यक्रम तुम्ही पाहू शकाल. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी संदेश देणार आहे की आपण एवढ्या वर्ष लढत आलो, संघटित झालो, परंतु आता येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काम करायचं आहे. कारण कारखानदारी तर बंद होत चाललेले, जमिनी बिल्डरच्या घशात गेलेली आहे. सिडको आली, MIDC आली, सगळे आमच्या कोकणाच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या जागांवर आरक्षण आली. म्हणजे ज्या भूमीवर आम्ही जगतो ती भूमीच आमच्या हातातून हिसकावून घेण्याचं काम जे चाललंय त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. आपला अस्तित्व ठेवला पाहिजे. आज आपली जी उन्नती झालेली आहे, मारवाड्यापेक्षा जास्त आपले लोक श्रीमंत आहेत, परंतु सगळे नाही.